Okay, welcome to all of you. Mm, in this period, we are discussing about the biodiversity. Okay, in the first period, we are discussing about the biodiversity. In this period, we are focusing toward the what is the basic of the classification. Okay, what is the basic? Which things are most important? Which things are basic? Okay, that are the discussing in this period. Okay, now here which things are basic, we know that which things are basic, and the how the classification. Okay, that things are most important. Attempt at classifying living things into a group have been made since time, okay, immemorial. Okay, a Greek thinker Aristotle, we are study about the Aristotle. Okay, the Greek thinker Aristotle, the classifying, okay, animals according to whether they live on lived on where they live on that basis. The Aristotle also classifying the human being on the basis of the live where they live. Here the animal also live where the animals also live land, water, and air, and that is the classification in the three category. Okay, Aristotle also classifying the animals. Those are living on the lands, those are living in the water and in the air. Okay, that is the a basic things of the classifier. This is the very simple way of looking at a life, but a misleading too. Simple, we know that it is a very simple. तुम्हाला आज कधी कधी असं वाटेल की अरे मी पण हे क्लासिफाय केलं असतं, ॲरिस्टॉटलनं करायची काय गरज होती. सर्वांनाच पाहिल्याच्या नंतर कळतंय की कोणी जमिनीवर राहते, कोणी पाण्यामध्ये राहते, तर कोणी हवेमध्ये राहते. एव्हरी वन नो दॅट. ओके, बट विच इज द थिंग्स, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. Okay, this is a very simple way of looking at a life, but misleading too. For example, animals that live alive, sorry, in the sea, including corals, okay, whale, octopus, starfish, and so on, shark. That is the category. Okay, that is the aquatics animals. Okay, we know that. We can immediately see that these are very different from each other. Okay, in a numerous way. In fact, the habit is the only point that share in common. This is not an appropriate way of making a group of the organism to study and think. Only it is not a proper way to classify the things. Okay, एक्झाम्पल पाहू आपण. पहा, लक्षात घ्या, लँड किंवा वॉटर. ओके, तुम्हाला वाटते का दॅट इज द प्रॉपर वे टू क्लासिफाय. इथं वॉटरचं उदाहरण दिलेलं प्रॉपर वे आहे का? पहा, आपण जर पाहिला, विचार केला, कशाचा विचार केला, जर आपण या गोष्टीचा विचार केला की जर लँड ॲज पर दी लँड, ॲज पर दी सीचा जर विचार केला तर व्हेल आहे, जे ॲक्टोपस आहे, स्टारफिश आहे, शार्क आहे, कोरल्स आहेत, यांच्या जर जोरावर किंवा हे तर आपण पाहिल्याच्या नंतरच आपल्याला कळतं की ते पाण्यामध्ये राहत आहेत. ओके, दॅट आर द ओके ॲक्वॅटिक ॲनिमल्स. बट शार्कचं स्ट्रक्चर कसं आहे, व्हेलचं स्ट्रक्चर कसं आहे, स्टारफिशचं स्ट्रक्चर कसं आहे, ओके, कोरल्सचं स्ट्रक्चर कसं आहे,
ॲक्टोपसचं स्ट्रक्चर कसं आहे, दॅट ऑल आर दी डिफरंट स्ट्रक्चर्स. मीन्स विच आर द आयडेंटिफाईंग बेसिस. मी पहिल्याच पिरियडमध्ये सांगितलं होतं की आयडेंटिफाय कशाच्या बेसिसवर करतात, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही आयडेंटिफाईंग बेसिस कोणते वापरता हे खूप महत्त्वाचं आहे. मग आता यावरून आपल्याला मिसगाईड होते, तर आपण नेमकं प्रॉपर वे काय ते पाहू आपण. ठीक आहे. We therefore need to decide which characteristics to be used as the basis for making that broadcast division. ओके, आता कोणतं ब्रॉडकास्ट डिव्हिजन वापरायला पाहिजे, कोणकोणते बेसिस आपण वापरायला पाहिजे, आणि कोणत्या बेसिसवर त्यांचं क्लासिफिकेशन करायला पाहिजे, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. वी नो दॅट. पहा, ब्रॉडकास्ट डिव्हिजनची गरज आहे. ओके, देन वी विल हॅव टू पिक द नेक्स्ट सेट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. एक कॅरेक्टरिस्टिक डिसाईड करणं गरजेचं आहे. फॉर मेकिंग अ सब ग्रुप्स, ग्रुप बनवणं गरजेचं आहे, सब ग्रुप बनवणं गरजेचं आहे. इन दॅट डिव्हिजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. दिस प्रोसेस ऑफ क्लासिफिकेशन विथ इन ईच ग्रुप कॅन देन कंटिन्यू युझिंग अ न्यू कॅरेक्टरिस्टिक ईच टाइम्स. पहा, प्रत्येक वेळेला एक न्यू कॅरेक्टरिस्टिक करणं गरजेचं आहे. पहा, मी तुम्हाला एक सांगतो. आपण डब्ल्यू म्हणजे वाटर गृहीत धरू. ठीक आहे. वाटरमध्ये आपण काय केलं, हेवी ॲनिमल्स, हेवी स्ट्रक्चरचे ॲनिमल्स हा एक ग्रुप केला. दुसरं स्मॉल स्ट्रक्चरचे ॲनिमल ग्रुप केला. ओके, लॉंग लेंथचे ॲनिमल ग्रुप केला. ठीक आहे. शॉर्ट. ओके, आता यामध्ये काय केलं, ज्यांचं स्ट्रक्चर राऊंडेड आहे. ठीक आहे, ज्यांचं स्ट्रक्चर स्पेरिकल आहे, बरोबर आहे, ज्यांचं स्ट्रक्चर हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे असं जर केलं तर वी आर इझिली क्लासिफाईंग ऑन द बेसिस ऑफ दी ग्रुप्स, सब ग्रुप्स, डिव्हिजन्स, सब डिव्हिजन्स. ओके, इट इज इझी टू स्टडी. ओके, हियर बिफोर वी गो ऑन वी नीड टू थिंक अबाउट व्हॉट इज मीन बाय द कॅरेक्टरिस्टिक. पुढं जाण्याच्या अगोदर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय हे खूप महत्त्वाचं आहे, ते आपण पाहू. व्हेन वी आर ट्राईंग टू क्लासिफाय diverse groups of organisms, we need to find a way in which some of them are similar enough to be thought of together. This way, in fact, are a detailed appearances or behaviors, in other words, from and functions. Paha, characteristics means what? Whether we are trying to classifying the organisms, we firstly know about a detailing, what is called a detailing about the animals. In that, similarity, it is not enough. Okay, means all are aquatic, that is not a similarity, that is are not a much important. All are a human being. Okay, that is not a much important, but some are homo sapien. Okay, some are champion, homo sapien, champion, that are the classification of the human being also. Okay, African peoples also looking different, American also different, and the Chinese also different. Okay, on the basis of the structure. On the basis of their structure, we think firstly focusing toward the classification, how they look, how they structurize, how are their habits. Okay, आता तुमच्या लक्षात आलं असेल. Okay, now here what we may mean by the characteristic is the particular features of the particular function. Okay, means what? Particular features for the particular functions. That most of us have 5 fingers. Okay, it is the particular structures. We know that on each hand is does a characteristic.
that we can run, but a banyan tree cannot run. Okay, this is the characteristics. Okay, we run very fast, but banyan tree, what about the banyan? Means somewhat a similarity and somewhat the differences that are the most important, and this is called characteristic. ओके, आता आज आपण कॅरेक्टरिस्टिकपर्यंत पाहिलं आहे. उद्या आपण कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याबद्दल इन डिटेल्स पाहू. ओके, नाऊ वी आर स्टॉप हिअर. वी विल कंटिन्यू इन अ नेक्स्ट पिरियड.